आचार्य श्री भट्टवास मात्र ओळखत नाही, कारण त्यावेळेची लाखायसा आणि आताची लाखायसा खूप जमीन आसमानाचा फरक झाला होता. ज्ञान साधनेने, भक्ती साधनेने, वैराग्य साधनेने तिच्यामध्ये झालेलं परिवर्तन हे खूप अनमोल असं होतं. आचार्य श्री भट्टवासाने देखील लाखायसाला ओळखलेलं नव्हतं. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. ज्ञानाने तुमच्या ठिकाणी पवित्रता वाढते आणि ती पवित्रता लाखायसामध्ये वाढलेली होती. आचार्य श्री भट्टवासाने लाखायसाला ओळखलेलं नाही आणि अशा अवस्थेमध्ये, अशा परिस्थितीमध्ये लाखायसा आचार्य श्री भट्टवासांना म्हणतात, मला तुम्ही ओळखलं नाही का? भट्टवासांना लाखायसा म्हणते, आचार्य श्री मला तुम्ही नाही ओळखलं. अरे मी नाही ओळखलं. ती म्हणते, मी लाखायसा तुमच्याजवळ संन्यास घेतला होता, ती लाखायसा. आणि मग आचार्य श्री भट्टवासांनी ओळखलं आणि मग लाखायसांना जवळ बोलून घेतलं आणि लाखायसाला सांगितलं, लाखाई तू आता उद्या तुझ्या गावामध्ये भिक्षेसाठी जा, कारण माझ्याबद्दल, या परमार्गाबद्दल, देवाधर्माबद्दल लोक वाईट वक्त बोलत आहेत, बरळत आहेत. तू तुझ्या गावामध्ये भिक्षेसाठी जायचं. सकाळचा दिवस उगवला. लाखायसा निघाली. आचार्य श्रींना दंडोत केला. उत्तरापंथी सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांना दंडोत केला. हातामध्ये झोळी घेतली, हातामध्ये मनगट घेतली. तड 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 करत बाबुळगाव नावाच्या त्या गावामध्ये ती गेली. तिच्या स्वतःच्या गावामध्ये हे घर ते घर भिक्षा करत करत आपल्या घरामध्ये, घराच्या समोर येते, उभी राहते. पतीचे पतिदेव जे होते ते ओसरीला पाटण टेकून असे बसलेले होते. त्याने भिक्षा असा सवाल टाकला. भिक्षा असा सवाल टाकल्याबरोबर आपले पतिदेव जे होते ते पतिदेव म्हणतात, आई दंडवत. महानुभाव संप्रदायाच्या इतिहासामध्ये लाखायसाने पहिल्यांदा आपल्या नवरोबाला, आपल्या पतिदेवांना दंडवत करायला लावलेला आहे. दंडवत करायला लावलेला आहे. ते म्हणतात, आई दंडवत. आपल्या पतीला ओळखलं नाही, त्या धर्माला ओळखलं. तो धर्माचा शब्द, भिक्षा हा शब्द ऐकला आणि आचार्य श्री त्या लाखायसाला दंडवत केला आपल्या पतिदेवांनी. दंडवत केल्याच्या नंतर थोडा वेळ गेला. आतून भिक्षेची वाट पाहत होती लाखायसा. नामस्मरण चालू होतं. क्षण उभं राहायचे, क्षणभर उभं राहायचं आणि मग पुढे जायचं ना. तेवढ्यामध्ये लाखायसा आपल्या पतिदेवांना म्हणते, का हो, म्हणजे तुम्ही ओळखलं नाही का? मला तुम्ही नाही ओळखलं? अहो मी तुमची लाखायसा तुमची पत्नी. असं त्याने ऐकल्याबरोबर वीज जशी चमकावी, धडकन जमीन होती पळावी, तसं तिच्या हृदयामध्ये धडकन झालं. तो उठला, तो ओसरीमधून उठला, पटपट खाली पळत आला. लाखायसाच्या चरणावरती डोकं ठेवलं आणि रडून दंडवत करतो. आणि दंडवत केल्याच्या नंतर लाखायसाला म्हणतो, आई मला माफ करा, मी तुम्हाला खूप छळलं हो, मी तुम्हाला खूप त्रास दिला हो. तुम्ही देवाचे आहात ना, तुम्ही पवित्र झाला, तुम्ही मंगल झाला. तुमचं तन, तुमचं मन, तुमचं शरीर, तुमचं बुद्धी, तुमचं अंतःकरण पवित्र आहे हो. आई मला क्षमा करा, आई मला क्षमा करा. हे सामर्थ्य लाखायसाने तिच्यामध्ये निर्माण केलेलं होतं. ज्ञान साधनेच्या माध्यमातून विश्वशांती ज्ञान यज्ञ सोहळा या विषयावरती बोलतोय मी. आणि मग तो आतमध्ये घरामध्ये गेला. एक मोठी परात आणली, एका चरवीमध्ये पाणी आणलं, स्वतःच्या पत्नीचे पाय धुतले, ते चरणोदक आपल्या तोंडामध्ये टाकलं आणि मी जो अपवित्र झालो होतो, मी अमंगळ झालो होतो, मी दोषरूप झालो होतो, ते माझे दोष नाचण्यासाठी मी हे तीर्थ घेतो, हे लाखायसाला सांगितलं. आणि ते चरणोदक घेतल्याच्या नंतर लाखायसाला विनंती करतो की लाखायसा तू आता आमच्या घरी थांब, तू गोडधोड जेवण करतो आणि जेवण करून जा. ती म्हणते, नाही बा, मला माझ्या देवाची आज्ञा नाही तुमच्या घरी जेवण्यासाठी, मला भिक्षा द्या, मी भक्षी घेऊन माझ्या आचार्यांच्या आश्रमामध्ये जाईल. आणि मग ती भिक्षा घेते आणि आचार्य श्रींच्या जवळ येते. आचार्य श्रींना सगळा वृत्तांत सांगते. मला सांगायचा मुद्दा हा आहे की नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम मिह विद्यते. ज्ञानाशिवाय पवित्रता होऊ शकत नाही. तुम्हाला विधी नाही घडला तरी चालेल, पण अविधी घडता कामा नाही. अविधी दोष खूप मोठा आहे. माझ्या समोर खूप मोठी आचार्य मंडळी आहेत, त्यांच्या समोर बोलणं उचित नाही. तुम्ही 9 मार्चपासून खूप काही श्रवण केलेलं आहे. मला सांगायचं हे की ज्ञानाची जी पवित्रता आहे ती आपल्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये, बुद्धीमध्ये, विचारामध्ये ठेवून नित्यदिनीच्या जीवनामध्ये जर ती पावित्र्याने, ते मंगल आपण आपल्यामध्ये साठवून ठेवलं तर लाखायसा सारखा योग आपल्या जीवनामध्ये येऊन सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांची भेट घेतल्याशिवाय तुम्हाला शांती मिळणार नाही. म्हणून ही ज्ञानाची पवित्रता तुम्ही सांभाळून ठेवावी अशी सर्वांना एक विनंती करतो. आणि सर्व आचार्य श्रींना वंदन करतो, सर्व अच्युत गोत्रे यांना दंडवत करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. दंडवत प्रणाम.